नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. नागरिकांनी मोठ्या संख्येने भव्य सभेला उपस्थित राहावे. आमदार गायकवाड. बुलढाण्यात उद्या 27 एप्रिलला शिवसेनेची आभार यात्रा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार. 27 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याला एक वेगळंच महत्त्व लाभणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे बुलढाण्यात येत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेनं शिवसेनेवर दाखवलेला विश्वास अभूतपूर्व होता. जनतेने दिलेल्या भरभरून पाठिंब्याबद्दल आभार मानण्यासाठी ही जन आभार यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता बुलढाणा शहरात पोहोचणार असून जिजामाता स्टेडियमजवळ भव्य जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, युवकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या भव्य सभेला उपस्थित राहावे असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे 27 तारखेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा विधानसभा आणि लोकसभेमध्ये खासदार आणि विधानसभेचा आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानण्याकरता त्यांची आभार यात्रा 27 तारखेला बुलढाणा सकाळी 10 वाजता पोहोचणार आहे आणि जाहीर सभेच्या माध्यमातून ते संपूर्ण जनतेचे आभार मानून जनतेला संबोधित करणार आहे. माझी सर्व लोकांना आव्हान आहे, सर्व लाडक्या बहिणींनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या कष्टकऱ्यांनी, लाडक्या भावांनी सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्याकरता, आपल्या लाडक्या भावाला भेटण्याकरता जिजामाता स्टेडियमच्या बाजूला व्यवस्था केली. त्या ठिकाणी सकाळी 10 वाजता 27 यावं असं आव्हान, विनम्र आव्हान मी शिवसेनेचा आमदार म्हणून आपल्याला